सो नमस्कार सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे द स्पेशल कॉर्नरमध्ये. कारण आपण आधी पण एकदा भेटलेले, आता एका वेगळ्या विषय घेऊन भेटतोय. सो तर आधी शोध करू ना की यशदीप शेटे नक्की कोण आहे, वायडी बाबा काय आहे हे तो सांगा आम्हाला. यशोदीप शेटे असं काही जगावेगळं कोणी नाहीये. यशोदीप शेटे हा एक पूर्णपणे या छत्रपती शिवाजी महाराजांचा एक मावळा आहे. मी तुम्हाला आता या सेशन मध्ये काही महत्वाचे 5 टूल सांगतो, 4 ते 5 टूल. आता मी तुम्हाला एक टूलचं नाव सांगतो, बटरनट AI. आता हे माझं सगळ्यात आवडीचं टूल आहे. विथिन 8 सेकंड तुम्हाला स्वतःची पोर्टफोलिओ, तुमची स्वतःची वेबसाईट ज्याची किंमत 25 ते 30 हजार आहे, 8 सेकंदामध्ये फ्री ऑफ कॉस्ट बनवून देतात. बापरे. गॅमा ऍप सगळ्यांनाच माहिती आहे. गॅमावरती जा, 5 ते 10 मिनिटं, 5 लय झाले हो सॉरी, अर्ध्या मिनिटामध्ये तुम्हाला तुमचं एखादं पिच डेकचं प्रेझेंटेशन, PPT प्रेझेंटेशन तुम्हाला बनवून देतं. त्याच्या साईडला गॅमामध्येच तुम्ही ऑनलाईन स्वतःची वेबसाईट बनवू शकता. सगळं काही सोपं झालंय सर. फक्त तुम्हाला प्रॉम्प्ट टाकायची, हे माय नेम इज यशोदीप शेटे, आय एम रनिंग पिलोज बिझनेस, काइंडली गिव्ह मी अ वेबसाईट फॉर दॅट. विथिन 8 to 15 सेकंड तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या वेबसाईट भेटतात. सो AI इज गोइंग टू किल ऑल मार्केट. तुम्ही काही न्यूज वगैरे बघता की मला माहित नाही, परंतु आता एक रिसेंटली एक न्यूज आली होती. एका तरुण मुलाने ChatGPTचा उपयोग करून ड्रग्ज तयार केले आणि बिझनेस स्टार्ट केले. बापरे. नाही राव. ही रियालिटी आज इंडियामध्ये. बापरे. म्हणजे लोक अक्षरशः ChatGPTचा वापर करून ड्रग्ज तयार करतात. सो म्हणजे AI इज गेम चेंजर राईट नाव. इट्स हॉरिबल ऑल्सो अँड इट्स गेम चेंजर ऑल्सो. फायदेशीरही तेवढं आहे आणि धोकादायकही तेवढंच आहे. पण सर मग आता AIचा बिझनेस मध्ये कसा उपयोग होऊ शकतो, काय सांगतो? 100% होऊ शकतो. जसं की मी आता बोललो, आता कालच माझं एक वर्कशॉप झालं. तर त्या वर्कशॉपमध्ये आम्ही एक असं AIचं टूल शोधलंय की तुम्ही कोणत्याही व्यक्तीचा आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर सांगा. इव्हन दो काल चालू वर्कशॉपमध्ये मुलं कशी विचित्र असतात तुम्हालाही माहिती आहे. जवळपास 450 विद्यार्थी माझ्या त्या वर्कशॉपला होते काल संडेला. आणि त्यातनं तो म्हटला, सर तुमच्यात जर एवढी हिंमत आहे तर विराट कोहलीचा नंबर शोधून दाखवा. म्हटलं ठीक आहे बाबा, नो प्रॉब्लेम. मग मी माझं ते टूल वापरलं आणि पुढच्या काही सेकंदामध्ये आम्हाला विराट कोहलीचे 2 मेल IDs आणि त्यांचे 2 कॉन्टॅक्ट नंबर भेटले. बापरे. त्यानंतर म्हणे सर ते आपले गायछापवाले जे मालपाणीवाले आहेत त्यांचे कोणाचा तरी कॉन्टॅक्ट नंबर काढून द्या. तर यू कांट बिलीव्ह, गायछापवाले जे मालपाणीवाले आहेत, जे मालपाणी ग्रुप खरंच खूप मोठा आहे. फक्त त्यांना गायछाप म्हणून ओळखतात, परंतु त्यांचा इमॅजिका म्हणून पण लिस्टेड ब्रँड आहे. सो त्यांचे घरातील यश मालपाणी असतील, गिरीजी मालपाणी असतील, किंवा अजून एक त्यांच्या घरातल्या एक लेडीज होत्या, तर या तिघांचेही नंबर पुढच्या 5 सेकंदामध्ये आमच्याकडे होते. सो इट्स हॅपन ओनली बिकॉज ऑफ AI. सो मी तुम्हाला एवढं नक्की सांगेल की आमच्या वायडी बाबा बिझनेस स्कूल मधले काही विद्यार्थी असे आहेत, ते डायरेक्टली आम्हाला अपफ्रंटली बोलतात, सर एक लॅपटॉप द्या, 50,000 रुपये अमाऊंट द्या, 7 दिवस एका खोलीमध्ये डांबून ठेवा आणि फक्त वायफाय द्या आणि आम्हाला जेवणाची वगैरे बाकीची सोय करून द्या. विथिन 7 days आम्ही काहीतरी नेक्स्ट लेवल स्टार्टअप उभं करू. बिकॉज दे नो पुढच्या 1 तासामध्ये वेबसाईट कशी उभी करायची, बिकॉज दे नो प्रॉडक्ट कसं बिल्ड करायचं, बिकॉज दे नो सर्व्हिसेस कशा बिल्ड करायच्या आहे. आणि त्यांना आता हे पण माहिती आहे आपल्याला कुणाला विकायचंय. सर सिम्पल आहे, जर यांना जर 5 मिनिटांमध्ये इंडियातले टॉप बिझनेसमॅनचे 5 जणांचे कॉन्टॅक्ट नंबर भेटत आहे, तर ही 7 दिवसामध्ये किती लोकांना कनेक्ट करतील. आणि देअर इज वन रेशो, 100% जर तुम्ही 100 लोकांना कॉन्टॅक्ट करताय, 2 लोक तरी इंटरेस्ट घेतील बस. आणि बिझनेस त्यांचा बिल्ड होतोय. आणि हे का शक्य आहे माहितीये का? कारण ते महाराजांचे मावळे आहेत. त्यांना हारणं माहित नाहीये. त्यांना माहिती आहे मेहनत करत राहा. आणि मला अभिमान वाटतो, आमचे जेवढे काही विद्यार्थी ना वायडी बाबा बिझनेस स्कूलचे, सगळेचे सगळे शेतकऱ्यांचे मुलं आहेत, ग्रामीण भागातले आहेत, मोठ्या परिवारातले नाही आहेत, जास्त पैशावाल्यांची मुलं नाही आहेत. आणि त्यामुळे त्यांना परिस्थितीची जाणीव आहे आणि त्यामुळे ते या ठिकाणी येतात आणि जीव तोडून शिकतात. सर माझ्याकडे इन टाइम विद्यार्थी टाकतोय 7:30-8 वाजता आणि तो घरी जातोय रात्री 11-12 वाजता. म्हणजे लिटरली दे आर वर्किंग फॉर 15 to 16 hours एव्हरी डे. कसं काय स्टार्टअप उभं राहणार नाही सर? स्टार्टअप उभं करायला आपण म्हणतो ना 1000 दिवस लागतात. मी बोलतो 1000 दिवस नाही लागत. तुम्हाला 100% डेडिकेशन लागतं, कंटिन्युटी लागते आणि सगळ्यात महत्वाचं एका योग्य व्यक्तीचं गायडन्स आणि मार्गदर्शन लागतं.